ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आज जगामध्ये कोणची गोष्ट फुकट जर मिळली ना, त्याची किंमत राहत नाही. नंतर काय होतं, आळशी फुकट मिळल्यावर आळशी बनतो. फुकट मिळलेली आळशी बनतो आणि फुकट मिळलेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. बघा, माणसाला हा नरदेह मिळाला, कसा मिळाला? फुकट मिळाला. दिले इंद्रिये हात पाय कान, मुख बोलाया डोळे वचन, तेने तू जोडसी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती द्यावया, घेतो झोप फिरूनही उठतो, ईश्वराची दया. बघा, भगवंत आपल्याकरता काय काय करतो? हे इंद्रिय, हे शरीर आपण देवाका मागितलं होतं का? मला डोळे दे, मला कान दे, मला हात दे. सगळं कोणा दिलं? भगवंतानं. न मागता दिलं. काय? डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, हातानं काम करतो, पायानं चालतो, झोपतो, झोपेतून उठतो. या क्रिया कोण करतं? कोण करतं? भगवंत. त्याची आपल्याला जाण आहे का? अजिबात जाण नाही. बघा, भगवंतानं आपला कोण दिला? सूर्य दिला. एक दिवस जर सूर्य उगवला नाही तर काय होईल? काय होईल? शरीराला उष्णता मिळेल का? पिकांना उष्णता मिळेल का? नाही. हवा जर नसली, कोरोनामध्ये थोडा ऑक्सिजन कमी पडला, लोक मेली. हवा आहे, त्याचे आपण पैसे देतो का? चंद्र, सूर्य, अग्नी, आपल्याला शरीरात आपल्या अग्नी, आपण अन्न खातो, ही अग्नी भगवंतानं दिली. पृथ्वी, गुरुत्वाकर्षण, जर गुरुत्वाकर्षण नसलं तर आपण जगू का? ह्या पृथ्वीवर धान्य पिकतो, आपण खातो. हे आपण मागितलं होतं का? मग आपल्याला त्याची किंमत आहे का? आणि जीवस्य जीवनम, ह्या जगात जेवढे प्राणी आहे, प्रत्येक माणसाला, प्राण्याला एकमेकाची गरज आहे. म्हणून पराधीन पुत्र जगी मानवाचा. आणि एवढं भगवंतानं केलेलं आहे, रात्रंदिवस आपल्या हृदयात तो काम करतो. आणि मग आपण काय म्हणतो? मी, मासारखं कोणी नाही. आणि कुठं जातो? ज्यांनी जन्म दिला त्या आईबापाला विसरतो आणि बेमान बनतो. मी, गाडी, बंगला, पैसा, अडका, धन दौलत. अरे क्षणभंगुर नाही भरवसा, सोडी काळ येऊन घाईल, फासा गा तुम्ही राम राम मनादी. म्हणून नवरात्र आहे, ही शक्ती उपासना आहे. ही शिव आणि शक्ती याच्यापासून जगाची उत्पत्ती झाली. शिव म्हणजे बाप आणि शक्ती म्हणजे आई. शिवशक्तीपासून तुझा देह तयार झालेला आहे. आणि मग या देहा जन्म दिलेल्या आईबापाची कदर कर आणि त्यांची सेवा कर. या नवरात्रामध्ये जे चुकत असतील त्यांनी आज संकल्प करा आणि या दिलेल्या भगवंताचं, आपला कुळदैवत भैरवनाथ, इतर हे 33 कोटी देव आहे ना, हे सगळं खेळणं आहे. खरे देव आईबाप, खरा देव निसर्ग आणि आपलं कुळदैवत. मग आपलं कुळदैवत कोण आहे? भैरवनाथ.